ओ श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरुपादुका स्तोत्राचं आपण चिंतन करणार आहोत, चिंतन पाहणार आहोत। प्रसिद्ध असणारं हे स्तोत्र, बऱ्यापैकी सुपरिचित असणारं हे स्तोत्र आचार्यांची रचना आहे, शंकराचार्यांची रचना आहे असं म्हटलं जातं। परंतु ही रचना जगद्गुरु आदिशंकराचार्यांची नसून शृंगेरी पीठाचे 33वे पीठाधिपती जे सच्चिदानंद शिवाभिनव नृसिंह भारती महास्वामी त्यांनी आपल्या गुरूंसाठी आणि परिणामतः पर्यायाने सर्व गुरुपरंपरेसाठी रचलेलं किंवा त्यांची स्तुती करताना सांगितलेलं रचलेलं हे स्तोत्र। नावाचा विचार करू, कोण याचा करता आहे याचा आपण अगदी थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे। तर श्री गुरुपादुका स्तोत्र नावच म्हटलेलं आहे, श्री गुरुपादुका स्तोत्र। आता गुरुस्तोत्र म्हणा, गुरुवष्टक म्हणा इत्यादी आपल्याला माहिती आहे। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः इत्यादी जे श्लोक आहेत गुरुगीतेमध्ये जी वर्णनं येतात ती आपल्याला माहिती आहे। परंतु इथे मात्र वर्णन करत असताना गमत पहा, गुरुपाद स्तोत्र पण नाहीये, म्हणजे गुरूंच्या पादुकांची स्तुती करणारं वर्णन करणारं देखील स्तोत्र नाही। गुरु पादुका आणि गुरु नव्हे, श्री गुरु। श्री गुरु का आणि श्री गुरु पादुका का याचाच आता आपण टप्प्याटप्प्याने विचार करतोय, पाहतोय। तर आधी इथे स्तोत्र कोणाचं आहे तर त्या पादुकांचं वर्णन करणार हे स्तोत्र आहे। आणि कोणाच्या पादुका? रंगनाथ पादुका नव्हे, रंगनाथ पादुका सहस्र म्हणून एक फार सुंदर ग्रंथ आहे। त्यामध्ये भगवंतांच्या पादुकांचं वर्णन करणारे 1000 श्लोक आहेत। किती श्लोक आहेत? 1000 श्लोक आहेत। तसंही नव्हे, तर हे गुरुपादुकांचं वर्णन करणारं स्तोत्र झालं। म्हणजेच यामध्ये पादुकांचा प्रभाव आला, त्यांचं महिमान आलं। पण पादुका कोणाच्या? तर गुरूंच्या पादुका, म्हणजेच गुरुचं महत्व आलं। नावाचा विचार करत असताना आपण म्हटलं स्तोत्राचं नाव काय आहे तर श्री गुरुपादुका स्तोत्र। का तर एक नियम सांगितला गेला, देवं गुरुं गुरुस्थानं क्षेत्रं क्षेत्राधिदैवतम् सिद्धं सिद्धाधिकारांश श्रीपूर्वं समुदीरये। देव, गुरु, गुरुस्थान, क्षेत्र, क्षेत्राधिदैवत यांचं संबोधन करत असताना त्याच्या पूर्वी श्री लावला पाहिजे आणि तो एक शब्द असला पाहिजे। म्हणून श्री गुरु, श्री राम, श्री गणेश यामध्ये बिंदू नाही, तिकडे पूर्णविराम नव्हे, कारण ते काही आद्याक्षर नव्हे किंवा अब्रिव्हिएशन नव्हे। अब्रिव्हिएशन म्हणजे छोटं करून सांगितलेलं, तसं नव्हे, कारण ती श्री, ती संपत्ती, ती समृद्धी ही अनंत आहे, तिला बिंदू म्हणजेच मर्यादा नव्हे।
म्हणून श्री गुरुपादुका स्तोत्र, श्री गुरुपादुका स्तोत्र. कोणाकोणाच्या मागे श्री लावायचा, संबोधन करायचं, तर त्यामध्ये म्हटलंय गुरु, गुरुस्थान, देव, क्षेत्र, पंढरपूर असेल, आळंदी असेल, श्री आळंदी, श्री पंढरपूर, क्षेत्र, क्षेत्राधिदैवत, क्षेत्राचं दैवत, श्री विठ्ठल, श्री पांडुरंग, श्री पूर्वम समुदीरयेत असा नियम सांगितला. म्हणूनच गुरूंचं स्मरण करत असताना, कारण गुरु हा शब्द साक्षात आलेला आहे आणि गुरुस्थान आहे, कारण पादुका हे गुरुस्थान आहे. गुरूंच्या पादुका हे आपल्या गुरूंचं स्थान आहे, म्हणून देखील गुरुम गुरुस्थानम या दोनही नियमाने श्री गुरु पादुका असं नाव घेतलं. आता हा जो नावाचा विचार आहे त्याच्यातनं आता पुढे जाऊ आणि पाहूया की गुरूंचं महत्व काय. कारण स्तोत्र असतात, त्यामध्ये गुरूंचं महिमा वर्णन करणारी स्तोत्र असतात, आपल्याला माहिती आहे. गुरुचरणांचं वर्णन करणारी स्तोत्र असतात, श्लोक असतात. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी आपण पाहिलेलं आहे. मग पादुका का? तर यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी गुरूंचं महत्व पाहायचंय. गुरूंचं महत्व काय, महिमान काय याचा विचार करत असताना फार लांब जावं लागत नाही. नेहमी आपल्या परिचयाचं असणारं जे उदाहरण आहे, शास्त्रज्ञोपि स्वातंत्र्येण शास्त्रान्वेषणं न कुर्यात् तद्विज्ञानार्थं सगुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्. ते जाणण्यासाठी, ते काय तर ते ब्रह्म जाणण्यासाठी जो कोणी विद्वान आहे, जो कोणी जिज्ञासू आहे, त्याने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुकडेच गेलंच पाहिजे. दोन्हीकडे लावा. गुरुकडेच आणि गेलंच पाहिजे, त्याच्याशिवाय ते ज्ञान होत नाही. मग या सगळ्याची सुरुवात कुठनं झाली, तर आता आपण अजून एक इयत्ता खाली येऊ. लक्षात घ्या कसं होतं. ज्ञानार्जन करायचं असेल, काही शिकायचं असेल, तर प्रत्यक्षात आपल्याला गुरु म्हणा किंवा शिक्षक म्हणा आवश्यक असत नाही, पण तो असतोच. आता हे द्वयार्थी बोलणं वाटेल, परंतु जेव्हा विस्तार करेल तेव्हा या मागचा जो विचार आहे, मुद्दा आहे, तो लक्षात येईल. क्रमाक्रमाने याचा आपल्याला विस्तार स्तोत्रामधनं पाहायचा. आता असं पहा, अगदी एखादी साधी सोपी गोष्ट घ्या. जसं हा चष्मा, याचं ज्ञान होण्यासाठी काय, याचं ज्ञान होण्यासाठी मला कोणी व्यक्ती, कोणी पुरुष, कोणी गुरु, कोणी शिक्षक आवश्यक आहे का? नाही. कारण ही गोष्ट माझ्या समोर आहे, मला दिसते. कारण ज्ञान करून देणारे, लक्षात घ्या, ज्ञान करून देणारे डोळे आहेत. वस्तूच्या नामरूपासाठी, नामासाठी म्हणण्यापेक्षा रूपासाठी नेत्रेंद्रिय प्रमाणे डोळे हे प्रमाणे. पण ती वस्तू जरी दिसत असली तरी देखील तिचं ज्ञान, ती काय आहे, ती कशी वापरायची, ती कशासाठी आहे, हे सगळं सांगणारं कोणीतरी असावं लागतं. तिथे शिक्षकाचा आणि गुरुचं महत्व आपल्याला लक्षात येतं, कळून येतं. सोपा दृष्टांत घेऊ. माझ्या हातामध्ये कॅमेरा आहे किंवा मोबाईल आहे की नाही, परंतु मला वापरायचं कसं आहे माहित नसेल तर त्याचा काही उपयोग आहे का? नाही. तसंच मनुष्य जन्माला आल्यानंतर भगवंताने मला एक अत्यंत फार मोठी देणगी दिलेली आहे, जे मला पशूंपासून वेगळं करतं. तर ते काय आहे? विवेक किंवा ज्ञानार्जनाची शक्ती किंवा ज्ञान. ज्ञानमितेषामधिको विशेषः ज्ञानेन हि ना पशुभिः समान.
ज्ञान हे त्यामध्ये विशेष आहे. म्हणजे माझ्याकडे ज्ञान आहे म्हणून मी पशूंपासून वेगळा आहे हे जरी सत्य असलं तरी त्याचा उपयोग केला पाहिजे, तर माझं पुरुषत्व सिद्ध होईल ना. मग तो का उपयोग करायचा, कसा करायचा आणि कोणतं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं हे सांगणारे जर कोणी असतील तर ते गुरु आहेत. त्यामुळे गुरूंची आवश्यकता असते, महत्व असतं. आता हा सगळा जरी विचार झाला, सिद्धांताचे पक्ष जरी झाले, तरी अत्यंत सोपी उदाहरणं पाहू, दृष्टांत पाहू, म्हणजे गुरुमहिमान आपल्याला लक्षात येईल. फार सुंदर गोष्ट आहे. पूज्य स्वामी चिन्मयानंदांना एकाने प्रश्न विचारला, गुरुदेव, तुम्ही जे काही शिकवता, ते आम्हाला जे काही ज्ञान देता, सांगता, ते सगळं तुमच्या या छापलेल्या पुस्तकांमध्ये आहे की नाही? म्हणाले आहे. तुमची सगळी ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत, त्यामध्ये सगळं काही आम्हाला सापडतंय ना, आहे की? हो आहे. मग जर का असं असेल तर जे काही ब्रह्मज्ञान आहे, जो काही ज्ञानाचा विचार आहे, तो सर्व काही त्या ग्रंथांमध्ये, पुस्तकांमध्ये असेल तर गुरुची आवश्यकता काय हो? स्वामी चिन्मयानंदांनी हसून उत्तर दिलं, हा प्रश्न जाऊन तू पुस्तकाला का नाही विचारत? आहे की नाही? पुस्तक हा ज्ञानाचा साठा आहे, संग्रह आहे, बरोबर, परंतु ते गौण बुद्धीने, ते ज्ञान नव्हे. त्याच्या केवळ वाचनाने ज्ञान होणार नाही. त्या ठिकाणी चैतन्य तत्व असावं लागतं, चेतन पुरुष कोणीतरी असावं लागतो. मग ते कोणत्या रूपाने तिकडे येईल याबद्दल आपल्याला विचार करायचा नाही. त्याचा विस्तार प्रचंड आहे. अवधूताने 24 गुरु केले. ज्ञान देणारे जो गुरु आहे त्याचेही भिन्न भिन्न प्रकार आपल्याला उपनिषदांच्या कथेमध्ये दिसून येतात. परंतु चेतन असं तत्व तिकडे असावं लागतं, जे गुरुतत्व आहे, आणि ते अत्यंत महत्वाचं आहे. याचा जर का विचार पाहायचा असेल, प्रतिकात्मक आपल्याला उदाहरण पाहायचं असेल, तर रामायणामध्ये चला. रामायणामध्ये जो द्रोणागिरी पर्वत आणण्याचा जो कथाप्रसंग येतो, त्याच्यामध्ये काय सांगितलंय, त्याच्यामध्ये प्रतिकात्मकतेने काय उपदेश केलेला आहे, तर तो लक्षात घ्या. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण त्या बाणाने, शक्तीमुळे घायाळ झाला, मूर्छित झाला. आता तो बाण चालवणारा मेघनाद होता, इंद्रजित होता, आणि इंद्रजिताने वापरलेल्या त्या बाणामुळे तो काय आहे, तर तो कामांचा बाण, कामबाण आहे. कारण कामाने पीडित असणारा, कामाची नगरी असणाऱ्या लंकेमध्ये राहणारा तो इंद्रजित आहे. मग त्याने तो बाण चालवला, त्यामुळे लक्ष्मण मूर्छित झाले. लक्ष्मण मूर्छित झाल्यानंतर, कारण लक्ष्मण हे मूर्तिमंत वैराग्य, ते मूर्छित झाल्यानंतर त्यांना परत आणलं. हनुमंतांनी परत आणल्यानंतर आता याच्यावरती उपचार काय, तर म्हणाले वैराग्य तसंच असेल तर पुरेसं नसतं. ते वैराग्य दृढ करायचं असेल, अपरवैराग्याकडून ते परवैराग्याकडे जायचं असेल, तर त्यासाठी ज्ञान लागतं. हा उपदेश कोणी दिला, तर सुषेण वैद्याने दिला. सुषेण वैद्याचं गुरुरूपाने रामायणामध्ये वर्णन आलं. म्हणून गुरूंनी उपदेश केला, यासाठी तुला ज्ञान आवश्यक आहे. मग ते ज्ञान कुठे सापडेल, त्याच्यावरती जी काही औषधी आहे, लक्ष्मणावरती आता उपचार करायचा, जर ती औषधी आवश्यक आहे, ती कुठे आहे? म्हणाले हिमालयाच्या उत्तर भागामध्ये द्रोणागिरी नावाचा एक पर्वत आहे, त्या द्रोणागिरी पर्वतावरती त्या औषधी आहे. रामायणामध्ये त्या औषधींची नावं, वर्णन आणि कार्य आली.
आपण नुसतंच म्हणतो संजीवनी, मग संजीवनी म्हणजे काहीतरी जादुई असेल वस्तू पदार्थ, तसं नव्हे. तर त्या औषधींची कार्य कशी आहेत याचं वर्णन रामायणाने आपल्याला सांगितलं. वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन करत असताना त्या औषधी 3 प्रकारच्या सांगितल्या. त्यामध्ये एक औषधी जी आहे जी जखमा भरून काढणारी, कारण शस्त्राचे आघात झाल्यानंतर, रण झाल्यानंतर जखम उघडी पडते. ती जखम भरून येणं आवश्यक असतं. जखम भरून जरी आली तरी त्याला आपल्याला शिवावं लागतं. स्टिचेस आपण ज्याला म्हणतो ना मराठीत, ते शिवणं झाल्यानंतर त्या शिवण्याचं काम करणारी दुसरी औषधी होती. जखम भरून आणणारी, ती स्वच्छ करणारी एक, दुसरी औषधी त्याला शिवण टाकणारी, पण शिवण टाकली तरी तिकडे व्रण राहतो तर तो व्रण दूर करणारी तिसरी. मग आता ही औषधी कुठे आहे? उत्तरेमध्ये त्या द्रोणागिरीवरती. हनुमंत गेले, तो पर्वत आहे, पावन पर्वत वेद पुराणा, गोस्वामींनी वर्णन करताना म्हटलंय. तो पर्वत म्हणजे वेद आहे. ते ज्ञान कुठे सापडेल? वेदांमध्ये सापडेल. हनुमंत तिकडे गेले, संभ्रम निर्माण झाला, औषधी मिळत नाही, कुठे? आपलंही असंच होतं. ज्ञानाची उठाठेव करत आपण त्या ग्रंथापर्यंत पोहोचतो, पण आपल्याला ते ग्रंथ पाहून ज्ञान होत नाही. मग काय करायचं? तो ग्रंथ घेऊन गुरूंकडे जायचं असतं. हनुमंतांनी तेच केलं. तो द्रोणागिरी उचलला आणि सुषेण वैद्य ज्या ठिकाणी होते तिथे तो द्रोणागिरी घेऊन आले. कशासाठी? काही नाही, औषधी थोड्याच घेऊन आले तर एका दोघांचा फायदा होईल. पूर्ण ग्रंथच घेऊन आले, औषधालयच घेऊन आले तर सगळ्यांचाच फायदा होईल. कथेच्या अंग उपांगांचा विस्तार फार आहे, परंतु आपल्याला सांगायचा महत्वाचा मुद्दा इथे होता की ज्या वेळेला एखाद्या ग्रंथामध्ये सांगितलेली एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही, लक्षात येत नाही, आता त्या ग्रंथामध्ये ज्ञान नाही का? नाही आहे, आपल्याला ते कळत नाही, मग त्यावेळेला काय करावं लागतं? त्यावेळेला गुरूंकडेच जावं लागतं. हे गुरुमहिमान आहे. मग त्यामध्ये आता गुरूंचे अनेक प्रकार करता येतात, प्रकार करता येतात. खूप गोष्टी आपल्याला याचा विचार करायचा, पाहाव्या लागतात. म्हणजे काय? तर फार काही नाही. गुरु या शब्दाचा अर्थ काय? गुकार. गुरु या शब्दाचा अर्थ काय? गुरु कोणाला म्हणावं? लौकिक शिक्षण देणारे जे शिक्षक आहेत त्यांना गुरु म्हणावं का? आणि गुरु म्हटलं तरी कोणत्या मर्यादेपर्यंत म्हणावं? गुरु चरणांचं महत्व काय? आणि गुरुचरणांचं रक्षण करणाऱ्या पादुकांचं महत्व काय? त्या गुरुचरणांचं रक्षण करणाऱ्या ह्या पादुका आहेत आणि त्या पादुकांची स्तुती करणारं हे स्तोत्र आहे. म्हणूनच त्या स्तुतीचा, त्या स्तोत्राचा आपल्याला विचार करायचा आहे, पाहायचा आहे. पण तो क्रमाक्रमाने आपण एक एक श्लोक घेत, थोडा थोडा विचार करत, आता जे मुद्दे मांडले, आता जे विषय मांडले त्याचाच विस्तार करत पाहायचा आहे. पण तो आपण पुढील भागामध्ये पाहणार. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.